संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आघाडी उघडणाऱ्या धस यांच्यावर राष्ट्रवादीने जशास तसा पलटवार केला। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी माझाशी बोलताना सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवसापर्यंत धस वाल्मिक कराडाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी केला। धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारख्या आरोपांची यादी प्रचंड मोठी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यासाठी त्यांनी 2001 मधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा दाखला दिला। मिटकरींच्या आरोपांना धस यांनीही उत्तर दिलं। राष्ट्रवादीची मुन्नीच मिटकरींना आरोप करायला सांगत असल्याचा दावा धस यांनी केला। आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराड यांच्या थेट संपर्कात होते आणि जर वाल्मिक कराड खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे। त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय। माझा भी CDR काढा ना, माझा CDR काढला 100% काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा। वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना। मिटकरी हे 1ली-2रीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे। मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4वी-5वीपर्यंत, चड्डीत असल्यापासून आतापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत ते सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही। जानेवारी 2001 मध्ये कथित दारासिंग भोसले गँगने जो रात्रभर दरोडा घातला होता त्या घटनेमध्ये 4 महिलांवर अत्याचार व 2 खून झाले होते व त्यांच्या लाखोची मालमत्ता लुटण्यात आली होती। यांच्याशी कोणाचे अर्थपूर्व संबंध होते, कोणाच्या मोठ्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत। कोथेवाडीला जो दरोडा टाकला गेला त्यात 17 दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ अशा प्रकारचे फोटोसहित छापलेले टी-शर्ट होते। अहो त्या ह्याला म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे तेरे नाम झाल्यावर दिसतो, त्याच तेरे नाम पाहिला ना तसा झाल्यावर दिसतो। तो कोणत्या प्रकरण काय कशाचं काय त्याचं ताळमेळ आहे का त्याला? आपणच आपल्या भागात गुंडे पोसायचे, आपणच आपल्या भागात वासेपूर घडून आणायचं, आपणच आरोपींचे आका व्हायचे, मोठे आका व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे। मला असं वाटतं हमाम में सब नंगे है याचं यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही। हे मी थोडे ॲट्रॉसिटी, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही लादल्या गेले, अनेकांना टार्गेट केले गेले, यादी फार मोठी आहे, पण ती आम्ही योग्य वेळी आणू, आता नाही बोलणार। राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही, कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाहीये, मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय। कोण बोलायला लावतंय? एक आहे मुन्नी, कोण आहे नाव सांगाल? मुन्नी आहे राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे। त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये। मला माहिती, मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते, आणि त्या मुन्नीने पुढे यावं। लोकांना, प्रेक्षकांना कळू दे ना कोण मुन्नी आहे नेमकी। मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।